जय जिजाऊ. मी शिवश्री विनोद जगताप सर, जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड पुणे, अध्यक्ष जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल भिकोबानगर पंधरे, अध्यक्ष मेष्टा बारामती. अजित पवारांची भूमिका राहिलेली पहिल्यापासून, मी बोलतो ते करतो ही त्यांचा, आणि प्रत्येक वेळी ते भाषणामधून हे आपल्याला बऱ्याच वेळा ऐकायला मिळालेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये सुनेत्रा पवारांचा ज्यावेळेस प्रचार सभा चालू होत्या त्यावेळेस त्यांनी असाच प्रकारचा एक उल्लेख केला होता की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जर मिठाचा खडा लागला तर पुढे वेगळा विचार करावा लागेल. काय नेमका आता वेगळा विचार करतील? आता ते आपल्या पंधारीच्या सभेतच माझ्या माहितीप्रमाणे हे वाक्य बोलले होते दादा, म्हणजे माझ्या ऐकण्यात आहे, तो लोकांनी सर्व ऐकलेला आहे की जर येणाऱ्या निवडणुकीत सुनेत्रा पवार निवडून आल्या पडल्या तर मी पुन्हा मग बारामतीकडे विधानसभेला उभे राहणार नाही. आणि काल मला अपेक्षित होतं की अशीच काहीतरी घोषणा काल त्यात जनसन्मान त्यांचा काय पक्षाचा होता त्या ठिकाणी मिळावा, त्यामध्ये मला वाटलं, कारण दादांचं माक्या महाराष्ट्राला माहिती आहे, बोलतो ते करतो, आणि त्या ब्रीद वाक्याप्रमाणे मला वाटलं काल अशीच काहीतरी घोषणा करतील की बाबा आता सुनेत्रा पवार पडल्या आणि मी काय विधानसभेला उभा राहणार नाही. परंतु दादा बोलले तसे काल काही ऐकायला मिळलं नाही. म्हणजे मला तर असं वाटतं हे बोलण्यापुरतंच आहे त्यांचं, बोलाचा बाद बोलाची कडी, आणि बोलणं करणं ह्यात लय फरक असतो. आणि ते कुठली, मी मागे बी माझ्या एका मुलाखतीत तुम्हाला सांगितलं होतं की मला बी असंच विधानसभेला त्यांनी शब्द दिला होता, पण ते नुसतंच बोलतात, हे मी प्रॅक्टिकली अनुभवलेलं आहे, त्यामुळे मला त्यांच्या त्या वाक्यात जास्त काय सिरियसपणा वाटत नाही. असं मागील काळामध्ये दोन पवार विरुद्ध पवारांची लढत झाली, येणाऱ्या काळातही तशीच काहीशी परिस्थिती दिसते. परंतु मागच्या काळामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर दोन्हीही आज खासदार आपल्याला लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती काय असेल? आता हा फार गमतीचा विषय तुम्ही विचारलेला आहात की हे बारामती तालुक्यातली जनतेलाच समजलं पाहिजे की आज मी मागाशी सुद्धा बोललो ना की मराठा आरक्षण हा सर्वसामान्य मराठा समाजातल्या कुटुंबाचा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, लेकरा बाळांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. परंतु त्या समाजातल्या लोकांना समजना. आज विचार करा, तुम्ही प्रश्न विचारला तो बरोबर विचारला, पवार कुटुंबियाला कशी काळजी लागली की माझ्याच घरातला तिथं आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, माझा नातू असेल, पंतो असेल, मुलगी असेल, पुतणे असेल. आज विचार करा, 3 खासदार झाले, 2 आमदार झाले, किंवा येणाऱ्या विधानसभेला आता दोन्हीकडून 2 त्यांचेच उभे राहणार, एक कोणतरी पडणार, एक कोणतरी येणार, आणि मग पाटल्याला परत विधान परिषदेवर जाणार. म्हणजे ह्यांची सिस्टीम आजोबा, पुतण्या, लेक, नातू, ही सून. मग तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जशी काळजी आहे तर मी आपल्या मार्फत त्या पवार कुटुंबियाला बी सांगतो, समाजाच्या भावना कळकळीने सांगतो, जशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे तशी आम्हाला बी आमच्या लेकरा बाळांची काळजी आहे. आता तुमचे गटतट विसरा, तुम्ही तुमचं बंद करा आणि समाजाच्या प्रश्नासाठी वेळ द्या, जनतेला चांगला न्याय द्या. नाहीतर येणाऱ्या काळात तुम्हाला वाटतंय समाज हा पाहतोय, बारामती तालुक्यातील जनता नुसतीच पाहते, ते पाहते बी आहे. फक्त एक दिवस निश्चित तुम्ही आज तुमचे किती आमदार खासदार करतात, पण तुम्हाला बी निश्चित तुमच्या कुटुंबातलं भविष्यात असं होईल. आणि मी म्हणून पुन्हा एकदा या तालुक्यातल्या प्रत्येक आडनावाला आव्हान करतो की तुमच्यात ती लायकी नाही का? प्रत्येक जणाला वाटलं पाहिजे ना मी बी आमदार खासदार होऊ शकतो. तुमची तेवढी अवकात नाही का, ताकद नाही का? तर प्रत्येकाने हे लक्षात ठेवा, ह्यांना ह्यांच्या कुटुंबाची काळजी आहे. आपण बी आता प्रत्येक तालुक्यातल्या आडनावाने जाग झालं पाहिजे आणि ह्यांना जाब विचारण्याची वेळ आली पाहिजे की तुम्ही तुमचेच कसे करता. साध्या संचालकाचा हे इंटरव्ह्यू घेतात, संचालक पदाचा फॉर्म भरल्यानंतर त्याला किती अनुभव आहे, तो कुठली संस्था चालवतो, त्याला किती काय आहे, हे सगळं तिथं विचारलं जातं. मग तुम्ही तुमचे आमदार खासदार करताना ह्यांचे इंटरव्ह्यू कुणी घेतले? ह्यांना सामाजिक किती अनुभव आहे, ह्यांना राजकीय किती अनुभव आहे. म्हणजे तुमचा ती बाबू आणि आमचं ते कार्ट, अशीच वेळ या तालुक्यात आलेली आहे. आणि म्हणूनच तालुक्यातल्या जनतेने वेळी सावध झालं पाहिजे, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जर हे आपले प्रश्न सोडवत नसतील तर ह्यांना घरी बसवण्याची सुद्धा जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे, एवढी या ठिकाणी मी आपल्या मार्फत भावना व्यक्त करतो. म्हणजे एकंदर पाहता एका बाजूला 3 खासदार झाले, आता येणाऱ्या काळामध्ये 3 ते 4 आमदारांची पायाभरणी सुरू आहे असं एकंदर आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे पवार कुटुंबातलेच हे आमदार खासदार सगळे एकाच कुटुंबातले. निश्चितच तसंच आहे ना, वावगं काय सांगितलं बरं, ह्यात खोटं कोण असेल? म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेव असे घराणं असेल की ज्या घरामध्ये 3 खासदार आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित 3 आमदारही होतील. झालंच आहे ना. आणि ह्या महाराष्ट्राला हीच सवय लागली घराणेशाहीची, प्रस्थापित शाहीची. म्हणजे ह्यांच्यातल्याच आमदार खासदाराशिवाय दुसऱ्याला ह्यातलं काहीच कळत नाही, दुसऱ्याच्या याला कळू शकत नाही, दुसऱ्याला बुद्धिमत्ताच नाही.
बाकीच्यांनी फक्त गुलामीच करायची आणि आमच्याच दारात यायचं. येणाऱ्या काळात जनतेला सांगतो, ही असली घरांशाही प्रस्थापितशाही बंद करा, नाहीतर काही काळानंतर आपल्याला ह्यांच्या दारात जावं लागेल आणि ह्यांची गुलामी करावं लागेल आणि 10 किलो ज्वारी लागेल, 10 किलो गहू लागेल, 10 किलो बाजरी लागेल. तर ह्यांच्या दारात जाऊन ज्वार मायबाप म्हणून ह्यांच्या दारातून आपल्या लेकरा बाळांना जगवण्यासाठी आणायची वेळ येऊन देऊ नका, एवढीच माझी तळतळीची आणि कळकळीची विनंती आहे. बऱ्यापैकी पक्ष असे आहेत की जिथं शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या फक्त नावाचा वापर केला जातोय, पुरोगामी असल्याचा आव आणला जातोय. आपलं काय निरीक्षण राहते नाही, निश्चितच आहे हो. म्हणजे कुठलाही पक्ष आहे ना, फक्त त्याला इलेक्शन आलं किंवा काय गरज वाटल त्यावेळेस फक्त यांना शिवशाहू फुले आंबेडकर पुरोगामी महाराष्ट्र आठवतो. पण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज विचार केला तर शिवरायांच्या स्वराज्यातली 18 पगड जात एक गुन्ह्या गोविंदांना नांदत होती आणि तिला एक गॅरंटी होती की आम्ही छत्रपतींच्या राज्यात आहोत. पण आज काय परिस्थिती या महाराष्ट्रातली, अहो यांनी सगळे जातीभेद सुरू केले. ह्या जातीतला पेटवायचा, मराठा आरक्षणाचा विषय, मराठा ओबीसीतनं आरक्षण मागतोय तर ओबीसीला पेटवायचं, धनगर समाजाच्या काहींना पेटवायचं. ऍक्च्युली धनगर समाजाचा एसटी मध्ये प्रवेश त्या ठिकाणी झाला पाहिजे, एसटी मध्ये त्यांचं आरक्षण तिथं आहे. परंतु लोकांची दिशाभूल करायची आणि गावखेड्यातला ओबीसी असेल सगळं 18 पगड जात गुन्हा काही नाही, अतिशय चांगलं वातावरण असताना आणि मग यांनी नुसतं पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं. नंतरच्या काळात शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये ही जी आरक्षण सिस्टीम आणली, मोफत शिक्षण सिस्टीम आणली, ही आरक्षण सिस्टीम छत्रपती शाहू महाराजांनी आणली. आज त्याच समाजाला ह्यांच्या पुढे एवढ्या आंदोलन, एवढ्या वेळेस त्यांना मोर्चे काढावं लागतात, आंदोलन करावं लागतात. किंवा ज्या फुले दाम्पत्यांनी शिक्षण आणलं मुलींसाठी, मोफत शिक्षण त्यांनी शाहू महाराजांनंतर या महाराष्ट्रामध्ये चालू केलं. मग त्या महाराष्ट्रामध्ये आज मोफत शिक्षण आहे का हो, सांगा मला. आणि ह्यांनी सुद्धा सांगू की आहे इथं खरंच मोफत शिक्षण चालू आहे. किंवा ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं, लोकशाही दिली, त्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये सर्व जातींना ज्या त्या ठिकाणी कलम टाकून ज्याला त्याला प्रत्येकाचा अधिकार आरक्षण दिलेला आहे. आणि तुम्ही एवढा असताना सुद्धा त्याच्यामध्ये काय करता हो, लोकांच्या जाती ते निर्माण करण्याचं काम करता केवळ तुमच्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नाव घ्यायचं नुसतं बंद करा. तर त्यांना अभिप्रेत असलेला शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र नुसतं बोलण्यापेक्षा कृतीत न दाखवा, मग जनता तुम्हाला निश्चित डोक्यावर घेईल. हीच यात आपल्या मार्फत या ठिकाणी भावना व्यक्त करू. आपण मागील काळामध्ये बऱ्याच वेळा आरक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असेल राजकीय विषयावरती विश्लेषण करीत आलेला. सध्या नुकतंच जाहीर जी लोकसभेची निवडणूक आहे, या निवडणुकामध्ये आरक्षणाचा कुठेतरी इफेक्ट झालेला दिसतो का, किंवा आरक्षणाचे जे आंदोलन झाली त्या आंदोलनाचा कुठे परिणाम झाल्याचा आपल्याला दिसतंय का? हो, निश्चितच तुम्ही विचारलेला प्रश्न योग्यच आहे. कारण ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जरांगे पाटलांनी संबंध मराठा समाज बांधवांना आव्हान केलं की ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा, आणि समाजाने तो रूल फॉलो केला आणि त्यामध्ये युती सरकारमधले बहुतांश खासदार त्यामध्ये पडले, त्याचे फटके त्यांना बसले आणि त्यांना त्याचे परिणाम दिसून मिळाले की जरांगे पाटलांनी जर एखादा डिसिजन घेतला तर तो पूर्णत्वात नेतात. असं जरी असलं तरी आपण एका बाजूला म्हणता की त्यांना फटके बसले, पण त्यातून ते काय शिकलेत असं वाटतंय का आपल्याला? नाही, ते शिकलेलेच नाहीत हो. आज अडचण समजायची झाली तर अजूनही सत्तेत तेच आहेत. आता सुद्धा जरांगे पाटलांनी पाठीमागे 1 महिन्यापूर्वी उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर सरकारमधले शंभूराज देसाई आणि काही त्यांचे सहकारी जाऊन त्या ठिकाणी त्यांची विनवणी केली, मनधरणी केली. त्यांनी पुन्हा एकदा 1 महिन्याचा अवधी दिला 13 जुलैपर्यंत, आणि त्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं की त्यांची जी ओबीसीतून सगळे सोयऱ्याची मागणी आहे ती करण्याची त्यांनी मागणी सांगितली. परंतु आज तारीख 15 जुलै आली तरी अजूनही सरकार त्याबाबत मला तरी अजून उदासीनच वाटते. लोकसभेला जरांगे पाटलांनी सांगितलं ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा. त्यांना पाडल्यामुळं महाविकास आघाडीचे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून आले. पण महाविकास आघाडीतले जे घटक आहेत मग त्यांनी सुद्धा आता जे राजकारण चालू आहे की परवा दिवशी जी बैठक होती सर्वपक्षीय, आता त्यांनी त्या ठिकाणी गेले नाहीत. आता सत्ताधाऱ्यांना तेवढंच खुलीत पाहिजे. पण माझं मत आहे हे जे काय करायचंय ते सर्वांनी मिळून केलं पाहिजे, कारण तुम्ही जनतेच्या जेव्हा तिथं निवडून गेलेला आहे. आणि महाविकास आघाडी आज सुपात असेल, युती जात्यात असेल, पण महाविकास आघाडीला सुद्धा आम्ही या ठिकाणी इशारा देतो की तुम्ही आज सुपात आजचा, उद्या तुम्ही सुद्धा जात्यात येणार आहे. आणि निश्चितच आता आम्ही तर मराठा समाज ह्या भूमिकेत आहोत की मागच्या वेळेस जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले नाहीत, नुसता पाडा म्हणून सांगितलं.
पण आता आम्ही निश्चितच जरांगे पाटलांना विनंती करू की आता आपल्या समाजाचे उमेदवार त्या ठिकाणी उभे केल्याशिवाय आपल्याला ना युती ना आघाडी, सगळे एकाच माळेचे मणी आहेत. फक्त हे टोलवा टोलवी करण्याचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. आपली जी भूमिका आहे ती आपण व्यक्त केली आहे. आपण जरांगे पाटलांना या संदर्भात विनंती कराल. परंतु बारामती विधानसभेचा विचार केला तर आपली काय भूमिका राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये? बारामती मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस जरांगे पाटलांनी बोलल्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी मिटिंग घेतली. त्यामध्ये 7-8 जण इच्छुक होते, त्यांची नावं लिहून घेतली समाजाच्या वतीने. त्यावेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं की लोकसभेला आपल्याला सीट उभी करायची नाही, ज्यांनी आपल्याला विरोध केलाय त्यांना पाडा. अशी भूमिका घेतल्यानंतर समाजाने त्यालाच फॉलो केलं. परंतु आता निश्चित जरांगे पाटलांनी भूमिका अशी डिक्लेअर करावी, निश्चित समाजाचा जो उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल त्याच्याच मागे मराठा समाज त्या ठिकाणी उभा राहील आणि या प्रस्थापित घराणेशाहीला त्या ठिकाणी आता उलटून टाकण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. आपण सुरुवातीलाच बोलला की सरकार घोषणाबाजी करते का विभिन्न योजना सध्या राबवल्या जात आहेत. आता सरकारने नुकतीच योजना सुरू केलेली की लाडकी बहीण योजना असतील किंवा 3 गॅस मोफत देण्याची योजना असेल. म्हणजे एका बाजूला लाडकी बहीण म्हणून योजना राबवली जाते, मात्र दुसऱ्या बाजूला भाच्याकडे दुर्लक्ष केले जाते आरटीएच्या माध्यमातून. काय सांगाल आपण? हा मुद्दा अतिशय गरजेचा आणि एक नंबर तुम्ही मुद्दा घेतलेला आहे. कारण आज एकीकडे लाडकी बहीण योजना तुम्ही केली, चला सत्ताधारी आहात तुम्ही, तुमच्या हातात आहे काय द्यायचं काय नाही, पण हे इलेक्शनचं गाजर आहे. माझ्या मते हे इलेक्शनचं वैयक्तिक माझं मत आहे की हे इलेक्शनचं गाजर आहे आणि तुम्ही लोकांना फुकट देण्याची जी सवय लावताय आणि ह्यातून काय करताय, तुम्ही एकीकडे फुकट देताय आणि जीएसटी मार्फत, पेट्रोलच्या मार्फत, महागाईच्या मार्फत तुम्ही ते लोकांकडून कसं उकळून काढता हे बी जनतेला कळत नाही. कारण जनता बोळी, जनतेला तेवढं समजत नाही. आणि तुम्हाला खरंच कुठल्या बहिणीने तुम्हाला विनंती केली की आम्हाला ही योजना लागू करा, तुम्हाला द्यायचंच होतं भाच्यांना, तर आज माझी शिक्षण संस्था आहे. आज शिक्षण संस्थेत आज माझी एक ठीक आहे ना मात्र फितली ग्रामीण भागातली, आज बाहेर गेल्यानंतर किती फी द्यावी लागते. मग त्या भाच्याला गरज काय आहे? मोफत शिक्षण द्या. मोफत शिक्षणाची गरज आहे. तिच्या नवऱ्याला रोजगाराची गरज आहे. त्या बहिणीच्या नवऱ्याला रोजगाराची गरज आहे. तिच्या नवऱ्याला शेतीमालाला हमी भाव पाहिजे, तो द्या. तिच्या मुलाला म्हणजे भाच्याला आरोग्य मोफत द्या, वीज मोफत द्या, जेणेकरून तिच्या नवरा जो शेतात 1-1.5 एकर दुर्बल घटकातले जवळजवळ शेतकरी, त्याला त्यात जर बेनिफिट मिळाला, त्यात 4 पैसे राहिले तर तो कुटुंब निश्चितच चांगलं चालवेल. पण ह्या ज्या तुम्ही मोफतच्या योजना काढता इलेक्शन पुरत्या, बरं हे सरकार उद्या नाही आलं तर हे सरकार कंटिन्यू लागू ठेवणार आहे का? आणि उद्या विरोधी सरकारचं जर आलं विरोधी पक्षाचं तर ते उद्या म्हणणार त्या सरकारने चालू केलं. तर अशा फसव्या योजना हे इलेक्शन सत्तेत येण्यापुरतं आहे आणि ह्या लबाडांचं जेवण राजकारण्यांचं जेवल्याशिवाय खरं नसतं, हे जनतेने लक्षात घ्यावं. म्हणजे थोडक्यात असं झालेलं आहे सध्या की एका बाजूला बहिणीला खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये एका बाजूला दाजीला नाराज केलं, दुसऱ्या बाजूला भाच्याला पण नाराज केलेलं आहे. कारण असं की जे आरटीईची जी स्कीम आहे ती स्कीम यावर्षी कुठेतरी पारगळलेली दिसते. आणि असंही निदर्शनास येतं की मागील 2020च्या पूर्वीपासूनच तसं पाहिजे, म्हणजे कोविड काळाच्या आधीपासूनच जो सरकारकडून आर्थिक अनुशेष येण्याचा बाकी आहे किंवा जी रक्कम येणं बाकी आहे ते अद्यापर्यंत बऱ्याच शाळांना मिळेल नाही. आपण एक संस्था चालवत आहे, आपली काय परिस्थिती? तेच तुम्ही जो मुद्दा घेतला की बाबा भाऊजींना आता तुम्ही बहिणीला 1,500 दिले पण सीएनजी 1.5 रुपयाने वाढवला, म्हणजे ते 1,500 तुम्ही मग काढून घ्यायची केव्हा सुरुवात बी केली. म्हणजे भाऊजीला 1.5 रुपयाचा ताण किलोला तुम्ही सुरू केला सीएनजीच्या. आणि आरटीचे जे तुम्ही म्हणताय भाच्याचं आरटीचं, आज कोरोना 2020 पूर्वीपासूनची, आज मी एक शिक्षण संस्था जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम चालवतोय, एक छोटीशी संस्था आहे. आज माझे नाही म्हणलं तरी महाराष्ट्र सरकारकडे जवळजवळ 30 लाखाच्या वरती रक्कम त्या ठिकाणी अडकलेली आहे. आणि एकीकडे तुम्ही घोषणा करताय, लोकांना खुश करताय, जे पहिलं चालू केलेलं आहे ते व्यवस्थित चालू ठेवा ना, त्या संस्था बी टिकल्या पाहिजेत. आणि आता मध्ये तर ती आरटीची जवळजवळ बंद करण्याच्याच मार्गस्थ होते, पण परत ती पूर्वत केली, त्याच्यात बी याचिका. अजून ह्या वर्षीची आरटीची प्रोसेस अजूनही पूर्ण झालेली नाही. आज पालक वर्ग चिंतेत आहे की माझा मुलगा मुलगी त्या आरटी मध्ये बसते का ना बसती. म्हणजे इतका एकीकडं ह्यांचा गंभीर कारभार चालू आहे आणि दुसरीकडे फक्त इलेक्शनच्या तोंडावर खुश करण्याचं काम या सरकारचं चालू आहे, हे आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. एकंदर पाहता एका बाजूला सरकार घोषणा करत आहे, दुसऱ्या बाजूला प्राप्त परिस्थिती पाहता खतं असतील, बियाणं असतील, जीवनावश्यक वस्तू असतील, आपण बोलत की पेट्रोल गॅस वगैरे इतर गोष्टी, या सर्वांवरती या व्यतिरिक्त अजून एक हमी भावाचा प्रश्न असेल. म्हणजे एका बाजूला सरकार घोषणाबाजी करून दुसऱ्या बाजूला या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांच्या माध्यमातून जनतेची लूट होताना दिसतीये. अशा परिस्थितीमध्ये आपली भूमिका काय राहणार येणाऱ्या काळामध्ये?
आता तुम्ही बोलला ते बरोबर आहे, पण आजच आपण बघतोय आता आपल्याच राज्याचा अर्थ खातं आपल्याच तालुक्याचे प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आहे. मी आपल्या मार्फत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट मांडू इच्छितो की आपण नवीन नवीन घोषणा करताय, पण ज्या आहेत त्या व्यवस्थित, आता आरटीचा मी मुद्दा सांगितला किंवा महागाईचा किंवा शेतकऱ्यांचा किंवा विजेचा, आता विजेचं सुद्धा यांनी ती काहीतरी वीज बिल माफ करण्याचे दिलेत, पण अजून बी त्याच्यावरती का अजून अंमलबजावणी झालेली नाही. आणि तुम्हाला खरंच द्यायचं आहे ज्या या 18 पगड जातीला, या पुरोगामी महाराष्ट्रातल्या ज्या छत्रपतींच्या स्वराज्यामधली 18 पगड जात सुखी गुन्ह्या गोविंदाने नांदत होती, त्यांना द्यायचंच आहे. तर उपमुख्यमंत्री अर्थमंत्र्यांना माझी एवढीच विनंती आहे की जे बी देताय तुम्ही तर त्यांना ते व्यवस्थित द्या, आणि जे गरजेचं आहे महागाई कमी करा. पेट्रोल असेल, बी बियाणे असतील, आज शेतकऱ्यांचं बी बियाणे सुद्धा कंबरट मोडायला लागले, आज किती भाव वाढत चालले, एक तर शेताला हा नीट भाव मिळाला. आणि अशा गोष्टी असताना नुसत्या तुम्ही उडवा उडवीच्या घोषणा करून फायदा नाही, त्या चिरंकार टिकल्या पाहिजेत, एवढीच माझी या ठिकाणी